GS4च्या पेपरच्या स्ट्रॅटेजी डिस्कस करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रशांत श्रीकृष्ण ढोरे. मला 2019 ह्या राज्यसेवेच्या एक्झाममधनं नायब तहसीलदार ह्यापदी माझी नियुक्ती झालेली आहे. त्याआधी मी मार्गी इन्स्टिट्यूट आणि प्रवीण चव्हाण सर यांचं मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो की त्यांनी मला एक संधी दिली इथे GS4चं स्ट्रॅटेजी डिस्कस करण्याची. आय गेस विद्यार्थी लाईव्ह येत आहेत. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम. येस. बघा, याआधी आपण मार्गीवरती 4 लेक्चर घेतलेले आहेत, ज्यामध्ये एक ओव्हरऑल डिस्कशन झालं आहे. ओव्हरऑल पेपर 1, 2, 3, 4 ह्या सगळ्यांचं डिस्कशन झालं आहे. त्यानंतर आपण पेपर 1ची स्ट्रॅटेजी डिस्कस केली. त्यानंतर पेपर 2ची सुद्धा डिस्कस केली, निखिल सोनवणे सरांनी घेतले. त्यानंतर कुलकर्णी सरांनी GS3ची स्ट्रॅटेजी डिस्कस केली. आज मी तुम्हाला GS4बद्दल सांगणार आहे. कसं आहे, आपली ही मार्गीची जी टेस्ट सिरीज आहे, ह्या टेस्ट सिरीजचा जो पॅटर्न आहे, ह्या टेस्ट सिरीजची जे क्वेश्चन्स आणि पॅटर्न हे खूप छान पद्धतीने आपण तयार केलेले आहेत. म्हणजे जे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात, म्हणजे तुम्हाला मला सांगायला आवडेल की इव्हन क्वेश्चन पेपर सेटर जे आहेत, जो आता फॉर एक्झाम्पल 2020ची जी मुख्य परीक्षा असेल, तर तेव्हा जे क्वेश्चन पेपर येणार आहेत, तर ते क्वेश्चन पेपर सेटरसुद्धा आयोगाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघतात आणि त्यानंतर मग ते क्वेश्चन डिझाईन करतात. सो आपण सुद्धा त्याच धर्तीवरती काय केलं आहे की सगळे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत, आपल्या टीमने स्टडी केलेले आहेत. आणि त्यानंतर मग आपण खूप रिच सोर्सेसमधनं, मार्केटमध्ये खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहेत, बट आपण खूप रिच सोर्समधनं हे सगळे काही क्वेश्चन्स वगैरे डिझाईन केलेले आहेत. सो आपण डेफिनेटली मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याचा तुम्हाला फायदा होईल. आय गेस लाईव्ह येत आहेत. येस. शेरलॉकी पुनीत आहेत. येस. हॅलो पुनीत. हॅलो शेरलॉक. सो आता इथे आपण जेव्हा GS4च्या पेपरचं डिस्कशन करू, तेव्हा आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की GS4 हा जो पेपर आहे, तर तुम्ही जर सिलॅबस बघितला, तर सिलॅबसमध्ये सगळ्यात मोठा सिलॅबस जो आहे, म्हणजे 4 पानांचा सिलॅबस हा GS4चा आहे. GS1, 2, 4 या सगळ्यांमध्ये मोठा सिलॅबस हा GS4चा आहे. मग हा एवढा मोठा सिलॅबस आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक आहे, त्याच्यामध्ये कम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये इंडियन ऑटोमिक पॉलिसी आहे, भारतीय आण्विक धोरण, त्यामध्ये आणखी आपत्ती व्यवस्थापनसुद्धा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्लस त्याच्यामध्ये ॲग्रो इकॉनॉमिक्ससुद्धा आहे, म्हणजे कृषी अर्थशास्त्र. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं निर्माण झालेला डेटा किंवा ते क्वेश्चन कसे सोडवायचे, तर भरपूर वेळेस ना आपण कन्फ्यूज होतो. किती वाचायचं, कोणत्या गोष्टीवरती किती फोकस करायचा, हे आपल्याला लक्षात येते. मग आपण काय करतो, आपण सिलॅबस पाहतो आणि सिलॅबसमधल्या प्रत्येक मुद्द्यावरती 100% देण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता सिलॅबस इतका वास्ट आहे, म्हणजे 4 पेजेसचा सिलॅबस आहे की त्यामध्ये तुम्हाला तुमचे कोर सब्जेक्ट किंवा तुम्हाला डिसाईड करावं लागेल की कोणत्या गोष्टीमध्ये किती डीपमध्ये जायचं. मी मागच्या 3 मेन्स दिलेल्या आहेत, 2017ची दिली, 18ची आणि 19ची. तर माझ्या अनुभवावरनं मला असं कळतं आहे की एक दोन टाईपचे क्वेश्चन्स नॉर्मली GS4मध्ये असतात. एक प्रश्न असे असतात की जे सरळ माहिती बेस्ड असतात, की जे डिरेक्टली स्पेशल वन्स आपण ज्याला म्हणू शकतो, स्पेसिफिक, की ती माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. आणि दुसरे असे क्वेश्चन्स असतात की जे खूप जनरल सायन्सचे असतात आणि हे जनरल सायन्सचे क्वेश्चन विचारण्याचे जास्त पर्सेंटेज आहे GS4मध्ये. बट ते जनरल सायन्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे तेव्हाच बरोबर येतील जेव्हा तुम्हाला एक एकंदरीत अंदाज आलेला असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असा अंदाज यायला हवा की 1991 नंतर जेव्हापासून लिबरलायझेशन झालं आहे, त्यानंतर आपल्या स्ट्रक्चरमध्ये काय चेंजेस झाले आहेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्क्रीमेंट झाली का, जे आपले लघु उद्योग होते त्यांच्यावरती कसा परिणाम झाला, डायरेक्ट टॅक्स किंवा इनडायरेक्ट टॅक्समध्ये कसे चेंजेस झाले, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एकंदरीत ओव्हरव्ह्यू असायला हवा.
जर तुम्हाला ओव्हरव्ह्यू आला तर तुम्हाला ते क्वेश्चन डील करायला इझी जाईल. इन केस मग काय होईल, तुम्ही प्रत्येकच ते घटना किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला XYZ फॉर एक्झाम्पल 1995मधली एखादी स्कीम विचारली किंवा तेव्हा घेतलेले डिसिजन विचारले, तर तुम्हाला आयडिया यायला हवी की त्या काळी आपली आर्थिक परिस्थिती कशी होती आणि आपण त्या आर्थिक परिस्थिती अनुसरून तो निर्णय घेऊ शकत होतो का. आपल्याकडे काही विद्यार्थी जुळलेले आहेत. अंकुश जुळलेला आहे. येस, गुड मॉर्निंग टू ऑल. महावीर, गुड मॉर्निंग. नकुल, गुड मॉर्निंग टू यू. दहा वाजून 6 मिनटं झालेले आहेत आणि बऱ्यापैकी विद्यार्थी जुळलेले आहेत आणि जे जुळतील नेक्स्ट नंतर किंवा लाईव्ह झाल्यानंतर सुद्धा हे लेक्चर अपलोड होणारच आहे, त्यामुळे ते तेव्हासुद्धा बघू शकतात. तर मला असं वाटतं आपण आता डायरेक्ट विषयाला हात घालायला हवा. बघा, GS4 ह्यामध्ये ना GS4मध्ये 3 सब टॉपिक आहेत. पहिला जो टॉपिक आहे तो टॉपिक मॅक्रो इकॉनॉमिक्स संबंधित आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे कोअर इकॉनॉमिक्स. ह्यामध्ये कसं आहे ना, ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल एकदम बेसिक कन्सेप्टपासून सुरुवात होते. त्यातनं मग GDP असेल, GNP असेल, आता नवीन त्याचं मग ते त्याच्या काढण्याच्या ज्या पद्धती असतात त्या सगळ्या गोष्टी, किंवा मग त्याच्यात समस्या काय आहेत. फॉर एक्झाम्पल भारतासारख्या देशामध्ये कोणती पद्धत यूज केली जाते, ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्समधल्या. ह्यानंतर ह्याच कन्सेप्ट्सवरती ना, म्हणजे आता हा जो आपला पहिला टॉपिक आहे की मॅक्रो इकॉनॉमिक्समधला सब टॉपिक आहे की मॅक्रो इकॉनॉमिक्समधला सब टॉपिक येतो GDP आणि GNP. म्हणजे हे ह्या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर ह्यामध्ये क्वेश्चन्स हार्डली स्पेसिफिक असतात. ह्यामध्ये जनरल बेसिसवरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, जनरल बेसिस किंवा कन्सेप्च्युअल. सो तुमचा जर कन्सेप्च्युअल बेस चांगला असेल तर तुम्हाला डेफिनेटली ते क्वेश्चन सॉल्व्ह होतील. आता खरं तर सिलॅबस किंवा बुक लिस्ट हे जी खूप लोक विचारत आहेत, बुक लिस्ट कोणती आहे वगैरे. डेफिनेटली बुक लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बट एक गोष्ट लक्षात घ्यावी की इकॉनॉमिक्स हा इतका मोठा सिलॅबस आहे की त्यासाठी तुम्ही फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्सचे नियर अबाउट 110 प्रश्न GS4मध्ये आहेत. सेम इकॉनॉमिक्सचा थोडासा पार्ट प्रिलिम्सला सुद्धा आहे. इकॉनॉमिक्समधल्या स्कीम्स असतील किंवा लोकसंख्या हा जो डेटा आहे तो तुम्हाला जॉग्रफीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. खनिज संपत्ती किंवा आर्थिक भूगोल तो सेम जॉग्रफीमध्ये सुद्धा आहे. तीच गोष्ट झाली GS3ची. तर GS3मध्ये सुद्धा लोकसंख्या आणि त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, सामाजिक सेवा, ह्या सगळ्या गोष्टी GS3मध्ये सुद्धा येतात. त्यामुळे इकॉनॉमिक्सचं एकंदरीत जे वेटेज आहे ते मला असं वाटतं 110 मार्कांचं नसून ते टोटल 200 मार्कांपर्यंत सुद्धा जाईल. सो तुम्ही जर इकॉनॉमिक्सचा अभ्यास छान केला तर तुमचे नियर अबाउट 200 मार्कांचे क्वेश्चन जे आहेत ते छानपैकी टॅकल होतील. सो ह्यासाठी आहे ना, आता हे जो आपला पहिला टॉपिक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, तर मॅक्रो इकॉनॉमिक्ससाठी मराठीमध्ये देसले सरांचं पुस्तकसुद्धा छान आहे, प्लस कोळंबे सरांचं सुद्धा छान आहे. आणि ज्यांना इंग्लिशमधनं वाचायचं आहे त्या मृणालच्या नोट्स किंवा मृणालचे व्हिडिओजसुद्धा त्यांना हेल्पफुल ठरतील. तर आणि बेसिक त्यानंतर मला असं वाटतं की हे सगळं वाचायच्या आधी तुम्ही NCERT जर वाचली, NCERTचं 11वीचं मॅक्रो इकॉनॉमिक्सचं बुक जर वापरलं तर तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पडेल. कारण राज्यसेवेचे जे मुख्य परीक्षेचे जे क्वेश्चन्स आहेत ते खूप बेसिक लेवलला असतात. म्हणजे इतक्या बेसिक लेवलला की GDP आणि GNPमधला डिफरन्स किंवा पर कॅपिटा इन्कम जेव्हा आपण मोजतो HDIमध्ये तेव्हा ते GNP असतं का GDP असतं. तर हे सगळे क्वेश्चन जे आहेत हे टॉपिक नंबर 1मध्ये येतात. त्यानंतरचा टॉपिक आहे डेव्हलपमेंट अँड ग्रोथ हा टॉपिकसुद्धा ह्यामध्ये आता नवीनच GDP सोबतच ग्रीन GDPसुद्धा ॲड केलं आहे. सिलॅबसमध्ये जो बदल झाला आहे. आणि हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आणि GS3चा टॉपिक हे नियर अबाउट को रिलेटेड टॉपिक आहेत, सारखेच टॉपिक आहे. ह्या टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तिकडे सुद्धा फायद्यात होईल. म्हणजे ह्यामध्ये SDG आहे आणि हे मला असं वाटतं ह्यामध्ये जास्त डीपमध्ये न जाता जे गव्हर्नमेंटचे टार्गेट्स आहेत ते तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की
की त्याचे टार्गेट्स किती आहेत. एक्झॅक्ट पार्ट असणं गरजेचं नाही, बट तुम्हाला वेळेवरती जर क्वेश्चन आला तर तुम्हाला निगेशन पद्धतीने किंवा एक जनरल सेन्सनी तो क्वेश्चन सॉल्व करता आला पाहिजे. मग ह्यामध्ये डेटा डेटा बट एक गोष्ट लक्षात घ्या, डेटाचे क्वेश्चन एक वेळेस चुकले हरकत नाही, बट कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स चुकायला नकोत. कारण कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स डिलिंगला तेवढे इझी असतात किंवा एकदा कन्सेप्ट कळली तर ते आपल्या चिरकाल लक्षात राहतं. सो त्यानंतर मग एक तर पब्लिक फायनान्स अँड मनी. मनीवरचे क्वेश्चन तर खूपच स्पेसिफिक आहेत. मनीचे प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन आहेत 2012 ते 2019 मोस्टली तेच रिपीट होतात किंवा त्याच्या आजूबाजूला काही क्वेश्चन्स असतात. त्याच्या फॉर एक्झाम्पल मनीचं त्यांनी आय गेस प्रायमरी, सेकंडरी आणि कंटिंजन्सी फंक्शन्स कोणते आहे किंवा मनीचे टाईप्स असतात M0, M1, M2 या सगळ्यांबद्दल विचारलं आहे. तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा असा कुठे संबंध येत नाही. हे प्युअर इकॉनॉमिक्स आहे. ह्यामध्ये बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. ह्या जर कन्सेप्ट समजल्या तर जो पुढचा टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किंवा ॲग्रो इकॉनॉमिक्स हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. येस, गुड मॉर्निंग महावीर, गुड मॉर्निंग नकुल. येस, हाय निकिता. काही लोक आपल्याला ऑनलाईन जॉईन होत आहेत. त्यांना सांगू इच्छितो की आपण इथे GS4चं डिस्कशन घेतो आहे. सो आपण इथे आलेलो होतो मनीपर्यंत. बघा, ह्यानंतर जो टॉपिक आहे तो आहे इंटरनॅशनल ट्रेड थेरीज अँड इंटरनॅशनल कॅपिटल. तर ह्यावरसुद्धा इंटरनॅशनल ट्रेड थेरीज, तर त्या काही 7-8 ट्रेड थेरीज आहेत. डेव्हिड रिकार्डोच्या आहेत, ॲडम स्मिथच्या आहेत, मग त्यामध्ये सॅम्युएल्सन आणि पॉल सॅम्युएल्सनचा आहे, हेक्चर ओलिनचा आहे. ह्या बेसिक्सच थेरी आहेत आणि ह्या बेसिक थेरीजच आपण पाठ करायच्या. उगाच जास्त डीपमध्ये गेलं तर मग हे पण आपण विसरून जाऊ. तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घ्यायचे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमधनं जे सायंटिस्टचे नावं असतील किंवा ज्या ज्या थेरीज विचारलेल्या आहेत त्या सगळ्या थेरीज आपण बाजूला आपल्या नोट्समध्ये काढून घ्यायच्या. कारण थेरीज विसरण्यास खूप जास्त असतात. 2 गोष्टी आपण करायला पाहिजेत. एक म्हणजे जेव्हा आपण अभ्यासाचं प्लॅनिंग करतो तेव्हा आपण अभ्यासाचं प्लॅनिंग करताना 2 प्रकारचं करायला हवं. एक प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला हा जो मेजर सिलेबस आहे तो कसा कव्हर करायचा आहे, आणि सेकंड प्लॅनिंग आपलं एक्झामच्या आधी जे 15 दिवस असतील किंवा 10 दिवस असणार आहे त्या 10 किंवा 15 दिवस आधी मी काय वाचणार आहे, किंवा एक्झामचे 2 पेपर असतात त्याच्यामध्ये मी काय वाचणार आहे, किंवा पेपरच्या आदली रात्र आहे त्या आदल्या रात्री मी कोणत्या गोष्टी मला रिवाईज करायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या सिस्टमॅटिक प्लॅनिंगनं करायला हव्या. म्हणजे सिलेबस कंप्लीट करायला ॲटलिस्ट 15 ते 20 दिवस लागतील किंवा त्यापेक्षा आपण 25 डेज कन्सिडर करू GS4साठी. बट तो सिलेबस कव्हर करतानाच तुम्ही तुमच्या 2 नोट्स तयार करायला हव्यात. एक नोट्स म्हणजे त्या थोड्या मेजर नोट्स असतील आणि एक मायक्रो नोट्स. मायक्रो नोट्स ह्या अशा नोट्स असणार आहेत की तुम्ही वेळेवरती तुम्हाला असं वाटलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल मी माझे नोट्स सांगतो. मी काय लिहिलं होतं, मला MSP लक्षात राहत नव्हत्या. सो मी MSP साईडला काढली होती. मला खूप साऱ्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचे इयर लक्षात राहत नव्हते, किंवा मला हा जो बेसिक इकॉनॉमिक्स आहे हे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, तर मॅक्रो इकॉनॉमिक्समधले फॉर एक्झाम्पल लोकसंख्येचे काही टॉपिक असतील किंवा त्याच्या काही भरपूर अशा बेसिक गोष्टी, GNP भारताचा GDP, त्याची रँक किती आहे, ह्या गोष्टी मी विसरून जायचो. तर ह्याच्या मी खूप मायक्रो नोट्स काढल्या होत्या. आणि एक्झॅक्टली पेपर 4 आणि पेपर 3 ह्याच्यामध्ये जे आपल्याला 3 तास मिळतात, तर ह्या 3 तासाच्यामध्ये मी 1 तासात ते सगळ्या गोष्टी एकदा माझ्या डोळ्याखालनं घालवायचो, जेणेकरून मला ते लगेच माझ्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये मला लक्षात येऊन माझं बरोबर यायचं ते. तर तुम्ही ह्या प्रकारे प्लॅनिंग करू शकता. आणि खूप जास्त नोट्स काढण्याच्या भानगडीत पडू नका. एकच बुक ठेवा, तुमचं जे पुस्तक असेल एकच बुक ठेवा, त्याला हायलाईट करा आणि त्यातले जे कोअर पॉईंट्स असतील, जसं मी बोललो की मायक्रो नोट्समध्ये, ते तसे काढून ठेवा. फॅक्च्युअल डेटा की तुम्ही कधीही ती रिवाईज करू शकणार. ओके. आणि ह्यानंतर मग जो इंटरनॅशनल ट्रेड थेरीज आणि इंटरनॅशनल कॅपिटल ह्याबद्दल आपण बोललो, तर ह्यामध्ये बेसिक्सच क्वेश्चन्स आहेत. ह्यामध्ये ॲक्च्युली सार्क आणि आसियान हे 2 टॉपिक आयोगाने जस्ट आता ॲड केले. बट हे ॲड केले नसते तरी ह्यावरती आधी क्वेश्चन होतेच, तर ते फक्त एक नवीन आपल्याला ॲड केले त्यांनी. आणि मला असं वाटतं की हे
जो आयोगाने नवीन सिलॅबस दिलेला आहे, ह्या नवीन सिलॅबसमध्ये GS 1, 2, 3, 4 ह्यामध्ये सगळ्यात कमी त्यांनी ॲडिशन GS 4मध्ये केलेलं आहे. GS 4मध्ये जो कोर इकॉनॉमिक्स आहे त्यामध्ये त्यांनी तसं काही स्पेसिफिकली ॲड केलेलं नाही आहे आणि फक्त सायन्स अँड टेकचा थोडासा पार्ट वाढला आहे. आपत्ती व्यवस्थापनमध्ये त्यांनी अपघातांमध्ये पूल, पादचारी पूल, आता रिसेंटली एल्फिन्स्टन ब्रिज पडलेला होता, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ॲड केल्यात. बट ह्या ॲड केल्या नव्हत्या तरी त्याआधी त्याच्यावरती क्वेश्चन त्यांनी विचारलेलाच होता. सावित्री पूल जो नदीत वाहून गेला होता त्यावरती सुद्धा आयोगाने 2019ला क्वेश्चन विचारलेला. सो आयोगाने ॲड केलं आहे म्हटल्यावरती डेफिनेटली आपल्याला एक क्लॅरिटी आलेली आहे त्या पॉईंट्सबद्दल, की आपल्याला त्या पॉईंट्सवरती लक्ष द्यायचं आहे. आणि कसं होतं ना, हे नवीन पॉईंट्स ॲड केलेले आहेत. सो जेव्हा नवीन पॉईंट्स MPSC ॲड करते त्यावरती क्वेश्चन विचारण्याची डेप्थ खूप लो असते. म्हणजे ती वरवरचे क्वेश्चन विचारणार किंवा जस्ट ते इयर किंवा त्या घटनेचं नाव विचारतील, इथपर्यंतच ते लिमिटेड असणार. ह्यानंतर एक टॉपिक आहे तो म्हणजे इंडियन इकॉनॉमी. आता मी तुम्हाला जे वरती सांगितलं की तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक्ससाठी एक कोअर पुस्तक वाचायला हवं. देसले सरांचं पुस्तक छान आहे. मी असं म्हणेल की तुम्ही देसले सरांचं पुस्तक बेस म्हणून यूज करा, प्लस सोबत कोळंबे सरांचं जस्ट एक रेफरन्स बुक म्हणून वापरा. ह्याच्यातला टॉपिक झाल्यावरती सेम टॉपिक त्या पुस्तकातनं वाचा. तुम्हाला काही नवीन मिळतं का, जे नवीन काही मिळालं ते तुमच्या नोट्समध्ये ॲड करा किंवा सरळ त्या पुस्तकावरती लिहून ठेवा. सरळ त्या यस, आपल्याला काही लोक ऑनलाईन क्वेश्चन विचारतात ते त्या पुस्तकांवरती लिहून ठेवा. आणि मृणालचे नोट्ससुद्धा छान आहेत. त्यातला डेटासुद्धा तुम्हाला जर उपयोगी वाटला तर ते सुद्धा तुम्ही देसले सरांच्या पुस्तकांवरती लिहू शकता. मला हे सांगायचं आहे की तुम्ही एक कोअर पुस्तक तयार आणि त्याच कोअर पुस्तकाची जर तुम्ही सतत रिव्हिजन केली तर ते तुमच्या मसल मेमरीमध्ये जाईल. ओके, मग आपला सेकंड टॉपिक जो आहे तो आहे इंडियन इकॉनॉमी. आता इंडियन इकॉनॉमीसाठी जे आपलं कोअर बुक आहे देसले सरांचं ते, प्लस ह्यासोबत इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया. आता इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया पूर्ण वाचायचं आहे का, तर डेफिनेटली नाही. एक तर इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियाच्या नोट्स कुठे मिळत असतील त्या डायरेक्टली घ्यायच्यात किंवा UPSCच्या सुद्धा नोट्स असतात. UPSCच्या भरपूर अकॅडमीज आहेत की ज्या आपल्याला हँड रिटन नोट्स देतात, त्या नोट्स घ्या. किंवा तुम्ही स्वतः जर तो इकॉनॉमिक सर्वे वाचला तर बेटरच होईल. जर वेळ असेल तुमच्याकडे तर तो सर्वे वाचा. त्या सर्वेमधलं पब्लिक फायनान्स, सोशल सेक्टर आणि स्टेट ऑफ इंडियन इकॉनॉमी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्पेसिफिकली वाचा. त्यातला डेटा परत सांगतो वाचून सोडू नका. त्यातला डेटा जो आहे इम्पॉर्टंट तो लिहून ठेवा, कारण वाचल्यानंतर आपण विसरू शकणार. तर जो पार्ट 2 आहे त्यामध्ये ना स्पेसिफिकली भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. ओके, मग आव्हानांमध्ये दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग त्याचं कॅल्क्युलेशन, आता बेरोजगारीचं कॅल्क्युलेशन NSSO कसं करते, मग त्यामध्ये परत ते CWS, CDS, UPS कसं होतं ना, आपल्याला हे सोपं वाटतं. पण जेव्हा आयोग त्यावरती क्वेश्चन विचारतो तेव्हा आपल्याला असं वाटतं हे UPS आहे का हे UPPS आहे. ओके, आपण तिथे थांबवून जातो. त्यामुळे ना हे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्लिअर करण्याकडे तुम्ही खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. भरपूर लोकांना वाटतं इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे, दारिद्र्याचे आकडे पाठ करणे, बेरोजगारीचे आकडे पाठ करणे, प्रादेशिक असमतोल जो आहे त्याचे आकडे पाठ करणे, नियोजन आयोगाने दिलेल्या दारिद्र्याचे सुद्धा आकडे पाठ करणे. मी म्हणतो अजिबात नाही. तुम्ही स्पेसिफिक आकडेच लक्षात ठेवा. तुम्ही फक्त सुरेश तेंडुलकर समिती असेल, रंगराजन ह्या समित्यांचेच आकडे लक्षात ठेवा. बाकीचे आकडे जे आहेत तुम्ही जर सगळेच आकडे लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर तुमच्या काहीच लक्षात राहणार नाही. तुम्ही आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये जे आकडे विचारलेले आहेत किंवा त्या क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये सुद्धा जे आकडे आहेत त्यांच्याकडे तुम्ही स्पेसिफिकली ते लिहून ठेवायला पाहिजे किंवा ते तुमच्या मसल मेमरीमध्ये जायला हवं. ओके, मग त्यानंतर येतं भारतीय शेती आणि ग्रामीण विकास. तर ह्याच्यातसुद्धा इंडियन ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आता रुरल डेव्हलपमेंटमधलं सुद्धा ह्याच्यामध्ये ना ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट हे जवळपास कोरिलेट केले त्यांनी. मग ह्यामध्ये ज्या स्कीम्स असतील किंवा शेती आणि उद्योग आणि सेवा ह्यांच्यातला जो परस्पर संबंध आहे किंवा कृषी विकास जो आहे त्याच्यात प्रादेशिक असमतोल कसा आहे, मग त्यामध्ये परत ते उत्पादन कुठे किती उत्पादन होतं या सगळ्या गोष्टी, आणि परत नवीन टेक्नॉलॉजी जी आहे. आता गव्हर्नमेंटने 3 GR पास केले, गव्हर्नमेंटने 3 ॲक्ट पास केलेले आहेत
तर त्या ॲक्टचा काय इम्पॅक्ट होणार आहे अर्थव्यवस्थेवरती, किंवा ते ॲक्ट कधी पास केलेत, ते ॲक्ट पास व्हायच्या आधी कोणते ॲक्ट होते, तर तुम्हाला असं सखोल त्याचा अभ्यास करावा लागेल. बट अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की MPSC क्वेश्चन विचारते ना, तर MPSC डायरेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन खूप कमी वेळा विचारते. MPSC तुमचा ओव्हरऑल ॲप्रोच पाहते की इकॉनॉमिक्स, फॉर एक्झाम्पल ते तुम्हाला डायरेक्ट विचारणार नाहीत की ह्याचं प्रोडक्शन किती होतं, ओके, गव्हाचं प्रोडक्शन किती झालं होतं. त्यांचं क्वेश्चन असा असणार की गव्हाचं प्रोडक्शन 1950ला इतकं होतं, तर 2010 साली त्याचं प्रोडक्शन किती पट होतं. सो तुम्हाला एक जनरल सेन्सचा आयडिया आला की 5 पट होतं, 6 पट होतं, 16 पट होतं, आय डोंट रिमेंबर इट. बट तुम्हाला जर एक जनरल आयडिया आली तर तुमचा तो क्वेश्चन बरोबर येईल. ह्यानंतर आहे ना, ह्यानंतर आपण जो पहिला टॉपिक पाहिला, पहिल्या टॉपिकमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स होतं. ओके, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये ओनली कन्सेप्ट्स इन ऑल दीज थिंग्स, डेटा कमीच. बट सेकंड जो टॉपिक होता तो म्हणजे इंडियन इकॉनॉमी. तर इंडियन इकॉनॉमीमध्ये तुम्हाला भरपूर डेटा सापडणार, कारण इंडियन इकॉनॉमी प्लस महाराष्ट्राची इकॉनॉमी, या दोघांना कम्पेअर करून आपल्याला डेटा लक्षात ठेवावा लागेल. मग ह्यामध्ये जो पहिला टॉपिक होता शेती, मग शेतीचा डेटा, मग तो शेतीचा ॲग्रिकल्चर सेन्सस, मग त्यानंतर सेकंड येतो सहकार. मग सहकाराचे सगळेच कायदे जुने, म्हणजे 1904 1912, मग ते त्यानंतर सगळ्याच आता 97th अमेंडमेंट. मग ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आणि प्लस भारतात सहकार कसा वाढला, प्लस त्यासोबतच महाराष्ट्रात हे जे सोबत पॅरलल डेव्हलपमेंट झालेली आहे, हे डेव्हलपमेंट कशी झाली हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि महाराष्ट्रातले सहकार, फॉर एक्झाम्पल देशातला सगळ्यात पहिला साखर कारखाना असो किंवा कोणती इंडस्ट्री असो, कापड गिरणी असो, हे सगळं महाराष्ट्रात स्थापन झालेलं आहे. सो तुम्हाला ते एक आयडिया यायला हवी की महाराष्ट्राला कसं कम्पेअर करायचं भारतासोबत. आणि ह्यासाठी परत सहकारचा हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला, जो तुमचं कोर बुक आहे, तुम्ही कोळंबे किंवा डेसले कोणतंही एक चूज करा, त्याच्यातनं सापडणार. प्लस आर्थिक पाहणी अहवाल भारताचा प्लस महाराष्ट्राचा. आणि माझं तुम्हाला रेकमेंडेशन आहे की तुम्ही महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे, जो कोणता लेटेस्ट असेल, त्याची झेरॉक्स काढून आणा आणि स्वतः तो वाचून काढा. कारण तुम्हाला जेव्हा तो तुम्ही स्वतः वाचणार, कसं असतं मार्केटमध्ये जे काही आर्थिक पाहणी अहवाल असतात त्याच्यामध्ये फक्त डेटा दिलेला असतो की XYZ बेड्स किती, महाराष्ट्रामध्ये रस्ते किती. ह्या गोष्टींपेक्षा तुम्ही जर स्वतः तो अहवाल वाचला तर तुम्हाला कळेल की नक्की इम्पॉर्टंट काय आहे, अनइम्पॉर्टंट काय आहे. तुम्हाला एक नवीन तुमचा माइंडसेट तयार होईल. आणि हाच माइंडसेट इम्पॉर्टंट आहे डेटापेक्षा, तुम्हाला जर क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर. ओके, त्यानंतर आहे मॉनिटरी पॉलिसी अँड फायनान्शियल पॉलिसी. ओके, तर मॉनिटरी पॉलिसी आणि फायनान्शियल पॉलिसी, आता ह्याचं सगळ्यात मोठं 1991च्या आधी आपली पॉलिसी कशी होती आणि त्यानंतरच्या पॉलिसी कशा झाल्या, कोणते स्ट्रक्चरल आपण रिफॉर्म्स केले, ओके, कोणते कशा आपण अर्थव्यवस्था आपली ओपन केली, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि परत सांगतो की ह्यामध्ये एक स्पेसिफिक बेसिक डेटा आहे, स्टॅटिक डेटा आहे. तो स्टॅटिक डेटा गव्हर्नमेंट MPSC परत विचारते. त्यामुळे आपण जर त्या स्टॅटिक पार्ट खूप छान केला तर आपल्याला गरजच पडणार नाही एखादा नवीन डेटा लक्षात ठेवायची. त्यानंतर आहे पब्लिक फायनान्स इन्स्टिट्यूट आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट. तर ह्यामध्ये सुद्धा जे GST आहे, महसुलाचे स्रोत आहेत, कर, नॉन टॅक्स. मग ह्याचं कंपॅरिझन ते विचारतात की इन्कम टॅक्सचं पर्सेंटेज किती किंवा GSTचं पर्सेंटेज किती. मग त्यानंतर ते उत्पन्न चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने, मग ते इंडियाचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल, हे सगळ्या गोष्टी ते विचारतात. मी तुम्हाला हे का सांगतो आहे, कारण हे एक सेट ऑफ क्वेश्चन्स आहेत. म्हणजे मला ही आयडिया कशी आली, मी सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व केले आयोगाचे. मग ते राज्यसेवेचे असतील, इकॉनॉमिक्ससाठी मी तर म्हणेल की STIचे सुद्धा सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करा. त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला एक काय म्हणतो आपलं एक जनरल सेन्स तुमचा तयार होईल. सो हे आपण असं करू शकतो. आणि ह्यामध्ये आणखी ॲडिशनल जर करायचं झालं तर ह्यामध्ये परत जो आपला आर्थिक पाहणी अहवाल आहे, आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भेटून जातील. आणि आर्थिक पाहणी अहवालामध्ये पाय चार्टमध्ये दिलेलं असतं की ओके, की कसे ते
कसे त्यांचे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे, जर तुम्ही तो पाहिला तर त्या आर्थिक पाहणी अहवालमध्ये खूप चांगली एक सर्क्युलर डायग्राम काढली आहे. त्या सर्क्युलर डायग्राममध्ये त्यांनी प्रॉपर पर्सेंटेज दिलं आहे. ओके, मुद्रांक शुल्काचं पर्सेंटेज किती, राज्य कर वॅट ज्याला म्हणतात त्याचं पर्सेंटेज किती, तर तुम्ही हे वाचायला पाहिजे. त्यानंतर आहे उद्योग आणि सेवा क्षेत्रे. परत उद्योग आणि सेवा क्षेत्रे. तर उद्योग आणि सेवा क्षेत्राचं कसं आहे, ह्याचंसुद्धा देसले सरांचा प्लस आर्थिक पाहणी अहवाल इंडियाचा आणि महाराष्ट्राचा ह्याचा एक कंपॅरिझन करून कसं आहे, ते आकडे पाठ असण्यापेक्षा महाराष्ट्राचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे भारताच्या उद्योग क्षेत्रामध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग जे आपण निर्यात करतो त्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा भारताचं कॉन्ट्रीब्युशन जी एस टीमध्ये किती आहे, बरं भारताला हे सगळं कॉन्ट्रीब्युशन करून जी एस टीमधनं वाटा किती मिळतो, हे सगळं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहेत पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा हा खूप फॅक्च्युअल डेटा आहे. म्हणजे पायाभूत सुविधामध्ये तुम्हाला हे विचारणार की रेल्वे कधी सुरू झाली, रस्ते कधी सुरू झाले, आकाशवाणी कधी सुरू झाली, मग ह्या सगळ्या गोष्टी, मग हा खूप स्टॅटिक डेटा आहे. प्लस मग सध्या भारताची परिस्थिती काय आहे, सध्या भारतामध्ये किती रस्ते आहेत, किती रेल्वे रूट्स आहेत किंवा किती इलेक्ट्रिफाईड आहेत, डिझेलवर किती आहेत, नॉन डिझेलवरती किती आहेत, ह्या सगळ्यांची एक ओव्हरऑल व्ह्यू आला. किंवा जे बंदर असतात, किती मेजर पोर्ट्स आहेत, किती मायनर पोर्ट्स आहेत, मेजर आहेत तर मग ते वेस्टला आहेत का ईस्टला आहेत, भारतातलं सगळ्यात मोठं कोणतं आहे, भारतातलं जे सगळ्यात मोठं आहे ते जगातलं सगळ्यात मोठं जे आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये किती आहे. फॉर एक्झाम्पल जगातलं सगळ्यात मोठं सिंगापूर आहे, तर सिंगापूरच्या पर्सेंटेजमध्ये भारताचं किती मेट्रिक टन जो आहे इयरली त्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर एक टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा टॉपिक तुम्हाला होल अँड सोल आर्थिक पाहणी अहवालामधनं छानपैकी होईल. तुम्ही आर्थिक पाहणी अहवाल जर पाहिला आणि त्यातले जे पहिले 2 चॅप्टर आहेत, महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था, ह्यामध्ये तुम्हाला सगळेच आकडे मिळतील. आणि जसं मी म्हटलं आधीच की ते पाय चार्टने काढून दिलेलं असतात, सो ते कंपॅरिझन करायला तुम्हाला सोपं जातं. त्यानंतरचं क्वेश्चन आहे ॲग्रो इकॉनॉमिक्स. आणि कसं आहे माहिती आहे का, हा जो सिलॅबस दिलेला आहे, हा सिलॅबस जसा दिला आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला, म्हणजे तुम्ही इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलं, तुम्ही इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात पहिले वाचायचं GDP GNP, तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या, GDP GNP माहिती आहे. त्यानंतर मग टॅक्स काय असतात, टॅक्सचे टाईप काय असतात, ते कसे कलेक्ट केले जातात, ह्याचं ओव्हरऑल तुम्हाला आयडिया आली. त्यानंतर तुम्हाला एक पब्लिक फायनान्सची आयडिया आली की बजेट कसा असतो, ओके, त्याचा खर्च कसा असतो, कोणते निकष वस्तू असतात, डिमेरिट्स गुड, नॉन डिमेरिट्स गुड, हे एक तुम्हाला आयडिया आली. त्यानंतर तुम्ही मग भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा. मग तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचा ओव्हरऑल व्ह्यू आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा. आणि देन आफ्टर तुम्ही ॲग्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करा. कारण ॲग्रो इकॉनॉमिक्स हा असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला जर आधीच्या गोष्टी पूर्ण कळल्या तरच तुम्हाला कळणार की भारताच्या शेतीची आर्थिक परिस्थिती कशी आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल भारताचं उत्पन्न 100 रुपये आहे, तर भारताच्या उत्पन्नाचे जर 100 रुपये आहे तर त्या 100 रुपयातले जर 12 रुपये उत्पन्न फक्त शेतीत असेल, ओके, महाराष्ट्रासाठी 12 रुपये, देशासाठी 17 रुपये, तर हे येत असेल तर मग पर कॅपिटा इन्कम जे आहे, जे ॲग्रीमध्ये आहे त्यांचं डेफिनेटली कमीच असेल. मग त्याचा जो इम्पोर्ट आहे ते पण कमीच असेल इन कम्पेअर्ड विथ दी इंडस्ट्रीयल किंवा सर्व्हिस सेक्टर. तुम्हाला एक जनरल सेन्स यायला हवा. तर तुम्ही अभ्यास करताना ह्याच सिक्वेन्सने अभ्यास करा. सगळ्यात पहिले कोअर इकॉनॉमिक्स, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, आपल्या सिलेबसमधला पहिलाच टॉपिक आहे, ओके, त्याचा अभ्यास करा. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये मग त्या सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये GDP GNP प्लस मग ते डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, दोघांमधला फरक काय आहे. देन आफ्टर पब्लिक फायनान्स, ओके, हे ग्रोथ करण्यासाठी जो पैसा येतो तो पैसा आपण नक्की कसा युटिलाइज करायला हवा, ओके, डिमेरिट्स गुड, नॉन डिमेरिट्स गुड. त्यानंतर मग मनीचं फंक्शन काय आहे. मग त्यानंतर आपण जो व्यापार करतो इंटरनॅशनल ट्रेड किंवा काय, हे कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात पहिले अभ्यास करा. आणि त्यानंतर मग तुम्हाला इंडियन इकॉनॉमी कळेल. तुमचा हा सिक्वेन्स बदलला, तुम्ही जर सगळ्यात पहिले इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास केला, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर डायरेक्टच आर्थिक पाहणी अहवाल वाचायला हातात घेतला तर तुम्हाला ते कळणार नाही. त्यासाठी तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. ते तेव्हाच होणार
जेव्हा तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्स काय आहे, GDP काय आहे, GNP काय आहे, हे सुद्धा कळेल. सो आपण जेव्हा ॲग्रो इकॉनॉमिक्सकडे वळतो, तर ॲग्रो इकॉनॉमिक्स मध्ये दोन दोन पार्ट आहेत. एक म्हणजे फायनान्शियल हेल्प किंवा त्यांना जो वित्तपुरवठा होतो, तो वित्तपुरवठा कसा होतो. ओके. आणि सेकंड स्टेप आहे की शेतकऱ्यांसाठी आपण कोणत्या कोणत्या व्यवस्था तयार केल्या आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांच्यासाठी आपण MSPची व्यवस्था तयार केलेली आहे, त्यांच्यासाठी आपण खतं सबसिडीची व्यवस्था तयार केलेली आहे. इवन त्यांच्यासाठीच आपण नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टसुद्धा पास केलेला आहे. मग अन्नधान्यसुद्धा त्यांना भेटतं शेतकऱ्यांसाठी. व्हाईट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा आपण रेशनचं धान्य पुरवतो. प्लस तो जो आपला मेन मुद्दा होता, शेतकऱ्यांना फायनान्स कसं पुरवतात, तर शेतकऱ्यांना फायनान्स पुरवण्यातसुद्धा दोन टाईप्स आहेत. एक म्हणजे अल्पकालीन, दुसरं आहे दीर्घकालीन. अल्पकालीनचं स्ट्रक्चर कसं आहे, अल्पकालीनचं 3 स्तरीय स्ट्रक्चर आहे. दीर्घकालीनचं स्ट्रक्चर कसं आहे, दीर्घकालीनचं द्विस्तरीय स्ट्रक्चर आहे. जिल्हा भूविकास बँक आणि राज्य भूविकास बँक. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. मग परत MSP, मग MSPचं इव्होल्युशन कसं झालं, मग त्याच्या आधी सगळ्यात पहिला आयोग कोणता बसला होता, मग सध्या MSP किती आहे, सध्या स्पेसिफिक MSP किती आहेत. फॉर एक्झाम्पल आयोगाने तांदळाची MSP विचारलेली आहे, आयोगाने गव्हाची MSP विचारलेली आहे. मला असं वाटतं गहू, तांदूळ, सोयाबीन, डाळ, मूग आणि ज्वारी, मका, ह्या सगळ्यांच्या MSPs पाठ करायला हव्यात. ह्या सगळ्यांच्या MSPs रिसेंटच्या ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल 2021-22च्या ज्या आहेत त्या तर पाठच व्हायला हव्यात. त्याच्या आधीच्या वर्षाच्या सुद्धा पाठ पाहिजेत. आणि कोणत्या MSPमध्ये किती पर्सेंटेजनी वाढ झाली, फॉर एक्झाम्पल गव्हाच्या याच्यात 200ने वाढ झाली का गव्हाच्या याच्यात 150ने वाढ झाली, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो डेटा ह्या वर्षीचाही इम्पॉर्टंट आहे आणि मागच्या वर्षीच्या MSPचा डेटासुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्लस मार्केटिंग, ॲग्रिकल्चरमध्ये मार्केटिंगसुद्धा असतात. मग त्यामध्ये ॲपेड असतं, नाफेड असतं किंवा मग त्याच्यामध्ये ट्रायफेड पण आहेत. मग हे मार्केटिंग काय आहे, बरं सगळ्या संस्था मार्केटिंगच करतात, तर मग त्या 3 संस्था तयार करण्याचं कारण काय आहे, प्रत्येक संस्थेचं काही स्पेसिफिक कारण आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि आयोगाने ह्या सगळ्यांवरती क्वेश्चन विचारलेले आहे. आणि हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही इवन जो प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, मी परत सांगतोय की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमधला डेटा तुम्ही ज्यावेळेस सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व करणार त्याच वेळेस तुम्ही एक नोट्स वही बनवा आणि तुम्हाला डेटा मिळाला तुमच्या नोट्समध्ये टाकला, डेटा मिळाला तुमच्या नोट्समध्ये तुम्ही ॲड करा. आणि हे जो कंपाईल झाला डेटा आहे त्याच्यानंतर सतत एक रिव्हिजन करा. ओके. असं आपलं हे मग आता जवळपास इकॉनॉमिक्सचं कोर इकॉनॉमिक्सचा 110 मार्काचा सिलेबस झाला. यामध्ये बऱ्यापैकी आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये WTOसुद्धा आहे. मग WTO, मग त्याचे ते परत ग्रीन बॉक्स, ब्लू बॉक्स, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. मग WTO ही एक खूप मोठी संस्था आहे. मग त्यासोबतच रिजनल इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत, जसं की सार्क, आसियान, मर्कासूर, नाफ्टा. मग त्यांचे करारसुद्धा असतात, प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट्स असतात, मग त्याचंच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. मग त्यानंतर कॉमन मार्केट, कस्टम मार्केट, कॉमन मार्केट, इकॉनॉमिक युनियन. मग त्याचं एक रूपांतर पॉलिटिकल युनियनमध्ये होतं. ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे नक्की कसं होतं, त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफरन्स काय असतो, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा जो तुमचा 110 मार्कांचा जो सिलेबस आहे हा कोर इकॉनॉमिक्सचा आहे, की ज्यामध्ये जवळपास 85 प्रश्न जे असतात, 85 किंवा 90 हे प्रश्न तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्स प्लस इंडियन इकॉनॉमी, ओके, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित ह्यावरती क्वेश्चन्स येतील. मग उरलेले जे 15 किंवा 20 क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला ॲग्रो इकॉनॉमिक्सवरती येतील, 15-20 क्वेश्चन्स. मग त्यामध्ये मी जसं आधीच सांगितलं की प्रोडक्शन, ॲग्रिकल्चरमध्ये कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं, कोणत्या राज्यात प्रोडक्शन होतं, यावर्षी प्रोडक्शन किती झालं, MSPs किती होत्या, आपण एक्सपोर्ट किती केलं, कोणत्या स्कीम्स आहेत ॲग्रिकल्चरसाठी, जुन्या कोणत्या आहेत, नवीन कोणत्या आहेत, गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे, सगळ्याच. मग त्यामध्ये इंटरनॅशनल इयरसुद्धा असतात, पल्सेस इयर असतात, इंटरनॅशनल मिलेट्स इयर, भरडधान्याचं वर्षसुद्धा असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला सगळ्या लक्षात ठेवाव्या लागतील. आणि ह्या लक्षात ठेवण्यासाठी एकच उपाय आहे की तुम्ही एक छोट्या मॅक्रो नोट्स बनवून त्या सतत रिवाईज केल्या तर तुमच्या लक्षात राहणार.
ओके, ह्यानंतर आपण वळणार आहोत शेवटच्या 40 प्रश्नांकडे. शेवटचे 40 प्रश्न असतात सायन्स अँड टेक, कम्प्युटर, आपत्ती व्यवस्थापन आणि बायोटेक्नॉलॉजी. ओके, तर आता ह्याच्यामध्ये नियर अबाउट 10 प्रश्न सायन्स अँड टेकवर असतात आणि सायन्स अँड टेक मला असं वाटतं खूप बऱ्यापैकी सोपं आहे. म्हणजे मी खूप ठिकाणी ऐकलं आहे की त्यामध्ये स्कोरिंग होत नाही वगैरे. डेफिनेटली ह्या 40 क्वेश्चन्सपैकी नियर अबाउट 10 ते 15 क्वेश्चन्स असे असतात की ते बाउन्सर्स असतात, टोटल बाउन्सर्स. म्हणजे ते तुम्ही कधी वाचलेही नाही आणि तुम्हाला त्याचा काही संबंध नाही आहे, तसेच असणार आहेत. सो ते क्वेश्चन्स कसे हँडल करायचे. बट त्याच्या आधी मला पुस्तक मी सांगतो तुम्हाला पुस्तक सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी तुम्ही ज्ञानदीप पब्लिकेशनचं किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं कोणतंही पुस्तक मी सांगतो. सायन्स स्तंभाचं पुस्तक छान आहे, आपत्ती व्यवस्थापन. ह्यासाठी ना मार्केटमधलं कोणतंही एक पुस्तक तुम्ही विकत घ्या, ते वाचा. प्लस एन सी आर टीचे जे सायन्सचे बुक्स आहेत, त्या सायन्सच्या बुक्समध्ये बायोटेक्नॉलॉजी खूप छानपैकी एक्सप्लेन केलेला आहे. तर तो बायोटेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो तुम्ही एन सी आर टीच्या सायन्सच्या बुक्समधून लिहा, तो कॉम्प्राइज करा, त्याच्या नोट्स काढा. ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इवन जो आपत्ती व्यवस्थापनसारखा भाग आहे तो सुद्धा एन सी आर टीच्या बुक्समध्ये आहे. सो हे तुम्ही बेसिक करायला पाहिजे की एक बेसिक तुमचं बुक ठरवायला पाहिजे सगळ्यात पहिले. मग ते के सागरचं असो, ज्ञानदीपचं असो किंवा कोणत्याही इतर अकॅडमीचं असो. मी एखाद्या अकॅडमीचं नाव घेतलं नाही तर असं काही नाही आहे. तुम्ही जे पुस्तक वापरत आहात किंवा तुम्ही जे ह्याच्या आधी वापरलं ते सुद्धा वापरा. बट त्यासोबत 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे इंटरनेटचा वापर प्लस ज्या वेबसाईट्स आहेत. इंटरनेटचा वापर तुम्ही असा करायला हवा. मी ॲक्च्युली ह्याच्या आधी सांगणार होतो इंटरनेटचा वापर. काय होतं, जेव्हा आपण इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधायला लागतो तेव्हा आपण आपला भरपूर वेळ त्याच्यामध्ये जातो, आपण डिस्ट्रॅक्ट होतो, आपण जो पॉईंट शोधायला आलो होतो तो राहतो आणि आपण दुसरेच मुद्दे शोधत राहतो. तर तसं न करता तुम्ही स्पेसिफिकली तुमचे जे मुद्दे आहेत ते इंटरनेटवर टाका. विकिपीडियाची इन्फॉर्मेशन घ्या किंवा जी एखादी रिलेव्हंट वेबसाईट असेल. फॉर एक्झाम्पल सायन्स अँड टेकसाठी जो आपला किंवा कार्यक्रम असेल तर इस्रोच्या वेबसाईटवरती जा, तुम्हाला जी माहिती भेटली त्यात स्क्रीनशॉट काढा. तो स्क्रीनशॉट छानपैकी फोल्डर करून ठेवा. माझ्याकडे प्रत्येक विषयाची पेपर 1, 2, 3, 4 ह्या प्रत्येक विषयाच्या अशा फोल्डर राहायच्या. ऑनलाईन मला कोणतंही मटेरियल मिळालं की मी त्याचा स्क्रीनशॉट काढायचो आणि ते त्या फोल्डरमध्ये ठेवून द्यायचो. मग नंतर मला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ते रिवाईज करायचो. सो तुम्हीसुद्धा तसं करू शकता. सो प्रमाणात जर वापर केला इंटरनेटचा तर तो खूप छान आहे. आणि सायन्स अँड टेक, बायोटेक्नॉलॉजी किंवा भारताचा आण्विक प्रोग्राम ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो वापर खूप मस्ट आहे. आणि ह्या पेपर 4मध्ये हाच एक पार्ट असा आहे. ओके, हाच एक पार्ट असा आहे की जिथे करंटचे क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. फॉर एक्झाम्पल रिसेंटली डेव्हलपमेंट काय झालेली आहे, रिसेंटली कोणती मिसाईल लॉन्च केली किंवा रिसेंटली एखादी आपत्ती घडली. फॉर एक्झाम्पल एखादा पूल कोसळला, कुठे काय पूर आला, कुठे ढगफुटी झाली. लास्ट टाईम उत्तराखंडला झाली होती. सो ह्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो सायन्स अँड टेकसाठी मी तुम्हाला सांगेल, सायन्स अँड टेकसाठी तुम्ही बेसिक बुक्स बेसिक तुमचं क्लिअर करा. ओके, आणि तुम्ही जास्त वाचू नका, कारण हा पार्ट असा आहे की तुम्ही कितीही इनपुट दिलं तरी तुम्हाला जास्त आउटपुट मिळण्याची शक्यता नाही. तर ज्यांचं सायन्स चांगलं आहे बऱ्यापैकी त्यांना छान जमेल ते. बट इतरांनी जास्त जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. तुम्ही एक तुमचं बेसिक क्लिअर करा कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेऊन. मग त्या बेसिकमध्ये सायन्स अँड टेकमध्ये पारंपरिक ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा किंवा भारतातील ऊर्जा संकट. बरं, हे भारतातील ऊर्जा संकटमध्ये मग परत जे पॉवर मिनिस्ट्री आहे तिथनं ऑथेंटिक डेटा घ्या की भारतामध्ये थर्मल एनर्जी, हायड्रोलिक पॉवर एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी ह्याची सध्याची पोझिशन काय आहे किंवा फ्युचरमध्ये ह्याच्यामध्ये काही प्लांट्स आहेत का, काही सोलार पॉवर प्लांट्स आहेत का, भारतामध्ये सगळ्यात मोठा सोलार पॉवर प्लांट कुठे आहे किंवा कोणतं राज्य सगळ्यात जास्त सोलार एनर्जी तयार करतं. ह्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे मी तुम्हाला सांगतो आहे, बट जेव्हा तुम्ही सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व करणार तेव्हा तुमच्या मनात, जेव्हा तुम्ही पुस्तक किंवा वाचणार तेव्हा तुमच्या डोक्यात असे क्वेश्चन्स तयार झाले पाहिजे आणि तुम्ही याचे आन्सर्स शोधायला हवेत. ओके, मग त्यानंतर एक टॉपिक आहे तो म्हणजे कम्प्युटर. ओके,
कम्प्युटर हा टॉपिक आय गेस कम्प्युटरचं सुद्धा एक बेसिक बुक आहे. बोबडे सरांचं, के सागरचंच आहे ते. आय डोंट रिमेंबर. बोबडे सरांचं बुक आहे. ते सुद्धा छान आहे. त्या पुस्तकाची माहिती घ्या आणि जो सिलेबसमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत ते पॉईंट्स सरळ तुम्ही गुगलवरती जा. गुगलवर पेस्ट करून जी इन्फॉर्मेशन मिळेल ते आपल्या नोट्समध्ये लिहून घ्या. कारण हा टॉपिक खूप वास्ट आहे. कम्प्युटर लास्ट टाईम त्यांनी विचारलं होतं की पिंग समथिंग विचारलं होतं, काहीतरी एक कमांड होती, ती कमांड विचारली होती. आता इव्हन ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्युटरमध्ये आहे त्यांचासुद्धा तो क्वेश्चन चुकलेला. सो आपल्या बरोबर येण्याची शक्यताच नाही. सो ह्यामध्ये आहे ना बेसिक गोष्टी, रॅम काय असतं, रम काय असतं, सुपर कम्प्युटर, मिनी कम्प्युटर्स, ह्या सगळ्या गोष्टी त्यात काय दिलेल्या असतील त्या तुम्ही वाचून घ्या. आणि रिसेंटमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला इंटरनेटवरनं कळून जाईल. त्यानंतर आहे अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर ह्यामध्ये सुद्धा जो स्टॅटिक पार्ट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताने आधी सोडलेले सॅटेलाईट, ओके, 1982पासनं तर आतापर्यंत. तर ह्यामध्ये आपले माइलस्टोन कोणते आहेत, आपण सगळ्यात पहिला सॅटेलाईट कोणता सोडला, त्यानंतर रिमोट सेन्सिंगचा कोणता सोडला, सध्या सगळ्यात मोठा किंवा वजनदार सॅटेलाईट कोणता सोडलेला आहे. बरं, हे सॅटेलाईट सोडण्यासाठी जे आपल्याला प्रक्षेपक लागतात, ओके, सॅटेलाईट लॉन्च व्हेकल SLV. तर हे SLV सध्या कोणती स्टेज आहे, हे डेव्हलप कसे झालेले आहेत, सगळ्यात पहिला कोणता होता, मग आपण चंद्रयानसाठी कोणता यूज केला, आपण मार्ससाठी कोणता यूज केला, चंद्रयान 2साठी कोणता यूज केला, हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस ह्याच्यामध्ये GIS नाही का, जॉग्राफिकल इन्फॉर्मेटिव्ह सिस्टीम, म्हणजे रिमोट सेन्सिंगचाच एक प्रकार आहे. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट थ्रू आपण सगळा जो डेटा आहे तो कलेक्ट करतो, त्या गोष्टीचा मॅप तयार करतो. फॉर एक्झाम्पल रिसेंटला एक न्यूज होती की रिमोट सेन्सिंगच्या तंत्रज्ञाना थ्रू आपण आपल्या नदींमध्ये किती वाळू आहे हे सुद्धा डिटेक्ट करू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या तुम्हाला एक मॅगझिन घ्या, एक परिक्रमा घेतली तरी चालेल. परिक्रमेमधला जो पार्ट आहे, मग तो अंतराळ विज्ञान तंत्रज्ञानचा असेल किंवा मग तो सायन्स अँड टेकचा असेल, ह्या सगळ्या घडामोडी असतील, त्यामध्ये कोणाची डेथ झाली असेल, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर एकच मॅगझिन वाचा, कोणताही परिक्रमा वाचा, बुलेटिन वाचा, ओके, आणि त्यामधला हा स्पेसिफिक डेटा वाचा आणि तो तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी हा बऱ्यापैकी NCERTच्या बुक्समधनं कवर होईल. NCERTच्या बुक्समध्ये खूप छानपैकी दिलं आहे. मी तुम्हाला रेकमेंड करतो की NCERT बुक्स वाचा. प्लस त्यासोबत भस्के किंवा दीपस्तंभचं पुस्तक, आणि त्याच्याच जोडीला जर तुम्ही इंटरनेटचा वापर केला, फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिलं क्लोनिंग कोणाचं होतं, सगळ्यात पहिलं गोटचं क्लोनिंग कोणाचं होतं, ओके, ह्या सगळ्यासाठी तुम्ही जर विकिपीडिया बघितलं तर फायद्याचं होईल. विकिपीडिया जा किंवा ट्रस्टेड वेबसाईट्सवरती जा, त्याचे स्क्रीनशॉट्स काढा, तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह करा, ते तुम्हाला कामात येईल. ओके. त्यानंतर आहे भारताचा आण्विक धोरण. हा खूप स्टॅटिक पार्ट आहे, कारण भारताच्या ऑटोमिक पॉलिसीमध्ये असा बदल होत नाही. 10-10, 15-15, 20-20 वर्ष सेम तीच पॉलिसी राहते. सो ह्याच्यामध्ये 1948पासनं तर आत्तापर्यंत काय चेंजेस झाले. रिसेंटली फक्त 2च गोष्टी सध्या चर्चेमध्ये आहेत, त्यामध्ये जैतापूर आणि कुडनकुलम किंवा कुठे कुठे थोरियमचा किंवा युरेनियमचा शोध लागतो, तर त्या खाणी कुठे आहेत हे पण इम्पॉर्टंट आहे. हे सुद्धा आयोग विचारू शकतं. झारखंडला आहेत, कर्नाटकाला आहे, आंध्रला आहेत. तर ह्याच्यावरती रिसेंटली कसं असतं ना, जो तुमचा स्टॅटिक पार्ट आहे त्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त, प्लस 1 किंवा 2 प्रश्न हे तुमच्या करंट ओरिएंटेड येतील. त्यानंतर आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनचा जो कायदा आहे किंवा ते सिस्टीम आहे, ओके, राज्याच्या पातळीवरती, जिल्ह्याच्या पातळीवरती, देशाच्या पातळीवरती ती सिस्टीम कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. प्लस सध्या रिसेंटली ज्या घटना झालेल्या असतील मागच्या 3 वर्षामध्ये, जर कोणता पूर आला असेल, कुठे चक्रीवादळ आलं असेल, कुठे पूल पडला असेल, कुठे भूकंप आला असेल, भारतातच नाही बट अख्ख्या जगातसुद्धा कुठे असा 9 रिश्टर स्केल किंवा 8 पॉईंट समथिंग खूप असा महाभयंकर भूकंप आला असेल, तर ते सगळं तुम्ही एक लिहून घ्या. ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. सो बऱ्यापैकी कसं आहे, तुम्ही अभ्यास करताना
सगळ्यात पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ओके. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळ्यात पहिले बुक्स डिसाईड करा. तुमचे तुम्हाला कोणता बुक वाचायचा आहे. देसले, कोळंबे किंवा मृणालच्या नोट्स आहेत त्या घ्या. त्याचा ओव्हरव्ह्यू घ्या. पहिले पुस्तक तसंच वाचा. पुस्तक वाचल्यानंतर मग प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स वाचा. मग क्वेश्चन्स वाचल्यानंतर चेक करा की तुमचं कुठे चुकलं. ओके, तुमचे कोणते क्वेश्चन्स चुकले. मग तुम्हाला आयडिया येईल की तुमचा कोणता टॉपिक चांगला आहे, कोणता टॉपिक वीक आहे किंवा कोणत्या टॉपिकवरती तुम्ही भर द्यायला पाहिजे. मग ते एक बेसिक आयडिया आल्यानंतर तुम्ही परत ते पुस्तक वाचा, परत त्या सब्जेक्टचा अभ्यास करा. मला असं वाटतं आता मेन्सची तारीख आलेली नाही आहे. सो आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. सो आपण जर छान अभ्यास केला, प्रत्येक विषयाचा डीपमध्ये स्टडी केला तर आपल्याला खूप फायदा होईल. तर तुम्ही ना अशा 2 रीडिंगमध्ये डिवाईड केलं पाहिजे. पहिल्या रीडिंगमध्ये तुम्ही वरवर वाचताय, मग त्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करताय. मग तुम्हाला तुमच्या चुका कळतायत. मग तुम्ही परत एकदा ते सगळे पुस्तकं छान वाचताय, अंडरलाईन करताय, त्यातले इम्पॉर्टंट काढताय. कारण कसं आहे, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पुस्तक वाचणार तेव्हा तुमचा तो माइंडसेट नसणार. तुम्हाला ते आयडिया नसणार की कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, कोणता डेटा इम्पॉर्टंट आहे, मी किती डेटा लक्षात ठेवायला पाहिजे. पण जेव्हा तुमचं सेकंड रीडिंग होईल, जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर नंतर तुम्ही जेव्हा ते पुस्तक वाचणार तेव्हा तुम्हाला खूप फायदा होईल. ओके. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं की GS4मध्ये तुम्ही जर रोज न्यूजपेपर वाचत असणार आहात, जर तुम्ही मराठी असो किंवा इंग्लिश असो, जर तुम्हाला न्यूजपेपर वाचण्याची आवड आहे तर तुम्हाला खूप फायदा होईल. कारण न्यूजपेपरमधनं तुम्हाला एकंदरीतच सगळा आवाका कळतो, कुठे काय चालू आहे, इंटरनॅशनल लेवलला काय चाललं आहे, काय नाही, भारताची अर्थव्यवस्था किती चांगली आहे, किती खराब आहे, किती वाईट आहे. हा ओव्हरव्ह्यूच इम्पॉर्टंट आहे आणि हा ओव्हरव्ह्यू तुम्हाला GS4मध्ये खूप फायदेशीर ठरणार. सो मी सांगतो म्हणून तुम्ही ॲटलिस्ट एक तरी न्यूजपेपर, मग तो लोकसभा किंवा एखादा इंग्लिश पेपर, मग तो इंडियन एक्सप्रेस का असे ना, तुम्ही डेफिनेटली रोज वाचायला पाहिजे. आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे की तुम्ही अभ्यास करताना तुमचं प्लॅनिंग कसं करता. तुमचं प्लॅनिंग छान असलं, तुमचं प्लॅनिंग एकदम कॉन्क्रीट असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता इथनं 5 महिन्यानंतर जर मेन्स आहे तर मग तुमचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे. मी असतो तर मी कसं प्लॅनिंग केलं असतं. मी सगळ्यात पहिले प्लॅनिंग केलं असतं की स्टडी करायचा आहे त्या विषयाचा. ओके, पेपर 1, 2, 3, 4 आहेत, तर मला सगळ्यात पहिले मी पेपर 4 घेतला असता, पेपर 4चा डीप स्टडी केला असता त्याच्यामध्ये. नंतर मग मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व केले असते. मग नंतर परत एक ओव्हरव्ह्यू आला असता. मग परत मी त्यातली जी कामाची इन्फॉर्मेशन आहे ते परत मी माझ्या नोट्समध्ये लिहून काढली असती. मग परत मी दर रविवारी माझा प्रत्येक रविवार हा फक्त रिव्हिजनसाठी असतो. मंडे टू सॅटर्डे स्टडी आणि संडेला रिव्हिजन. मग प्रत्येक रविवारी आपण त्याचं रिव्हिजन करणार. मग ह्याच नोट्स एक्झामच्या 10 दिवसाआधी, मग पेपर 4 प्लस इंग्लिश मराठी असे 5, मग प्रत्येक याला 2-2 दिवस द्यायचे. मग त्या 10 दिवसाआधी तो सब्जेक्ट एक वेळा वाचून होणार. एकदा माझ्या मसल मेमरीमध्ये गेलं की मला रिवाईज करायला खूप सोपं जाईल. म्हणजे तुम्हालासुद्धा, प्रत्येकालाच आपल्या मसल मेमरीमध्ये जाणं गरजेचं आहे. जसं की पॉलिटीचे आपले आर्टिकल्स मसल मेमरीमध्ये गेलेले आहे. कोणी आपल्याला उठून आर्टिकल 40, आर्टिकल 45 असं काही विचारलं तरी आपल्याला ते आयडिया येऊन जाते, आपण लगेच सांगतो. तशाच गोष्टी आपल्या मसल मेमरीमध्ये सुद्धा जायला पाहिजे. की तेंडुलकर समितीचं दारिद्र्य किती, 2009चं किती, 11चं किती, मग सगळ्यात जास्त कोणत्या राज्याचं, सगळ्यात कमी कोणत्या राज्याचं, हे सगळं मसल मेमरीमध्ये तेव्हाच जाईल की तुम्ही त्या गोष्टी सातत्याने परत रिवाईज करणार. ओके. काही क्वेश्चन्स आले आहेत आपल्याला, काही क्वेश्चन्स पाहू. बुक लिस्ट तर मी तुम्हाला सजेस्ट केलेलीच आहे. ओके. एक मेसेज आहे की श्रीराम IAS आणि मृणालच्या नोट्स तसेच कोळंबे सर रेफर केले होते. आता पेपर 3साठी तेवढे पुरेसे आहे की देसले पार्ट 1 सुद्धा करावा लागेल. ओके, पेपर 3साठी देसले पार्ट 1 सुद्धा केला तर हरकत नाही. कारण कसं आहे, त्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचं खूप मोठं वेटेज आहे पेपर 3मध्ये. विच बुक वी शूड रेफर फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी मार्केटमध्ये असलेले ज्ञानदीप पब्लिकेशन किंवा के सागरचं दोन्ही पुस्तकं छान आहेत. बट मला असं वाटतं की तुम्ही पुस्तकांवरती डिपेंडंट नका राहू.
तुम्हाला तो मुद्दा किती कळलेला आहे तो इम्पॉर्टंट आहे. ओके, इज इट नेसेसरी टू मेक नोट्स फ्रॉम न्यूजपेपर ऑल्सो? नाही, न्यूजपेपर नोट्स काढाव्यात असं नाही आहे. न्यूजपेपरनी फक्त आपल्याला एक जनरल ओव्हरव्ह्यू येतो, तो इम्पॉर्टंट आहे. एक माइंडसेट डेव्हलप होतो आपला. आपल्याला दररोज घडणाऱ्या घडामोडी एक लक्षात येतात. ओके, तर त्याच्या नोट्स नका काढू. आणि मला तर असं म्हणायचं आहे की तुम्ही करंटसाठी खूप एकच हे वाचा, मंथली मॅगझिन, मग कोणती पण परिक्रमा असेल किंवा बुलेटिन असेल, किंवा मग यू पी एस सीसाठी यू पी एस सीचं एक इनसाईटचं सुद्धा येतं पी ते सुद्धा चांगली असते. सिलेबस वाईज बुक अवेलेबल नाहीत का? GS4साठी सुरुवात कशी करायची? GS4साठी सुरुवात सगळ्यात पहिले मी सांगितलं आहे तुम्हाला की GS4साठी तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग यायला पाहिजे की नक्की इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे. सो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे, ज्यामध्ये GDP GNP प्लस मनी फंक्शन्स प्लस पब्लिक फायनान्स, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही सुरुवातीला करायला पाहिजे. आणि त्यानंतर हळूहळू तुम्ही मग इंडियन इकॉनॉमी, देन महाराष्ट्राची इकॉनॉमी, ओके, देन आफ्टर ॲग्रो इकॉनॉमिक्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत जाईल. कसा तो एक सिक्वेन्स आहे. तुम्हाला जर बेसिक्स कळलं तर तुम्हाला त्याच्या पुढच्या गोष्टी कळतील. तुम्हाला इंडियन इकॉनॉमी कळली तर तुम्हाला महाराष्ट्राची कळेल. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज आला तर तुम्हाला ॲग्रो इकॉनॉमिक्स कळेल. आपल्याला क्वेश्चन्स आहे की अध्ययनचं न्यू बुक इकॉनॉमीसाठी घेणं गरजेचं आहे का? बघा, मार्केटमध्ये खूप नवीन नवीन पुस्तक येत असतात, दरवर्षी येतात आणि ते येत राहतील. बट मला असं वाटतं जे तुम्ही पुस्तकं आज रेफर केलेले आहेत आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की हे पुस्तक छान आहे, हे पुस्तक सगळं काही कवर करतं, तर तुम्ही नवीन पुस्तक नका वाचू. जर तुम्हाला ते वाचायचंच आहे तर तुमच्या मित्राकडे जा, त्याचं पुस्तक घ्या आणि ते जे काही एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत ते तुमच्या पुस्तकांमध्ये ॲड करा. पण असं इटसेल्फ नवीन बुक घेणं हे खूप रिस्की होईल. सो आपण आता पेपर 4ची स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे. बऱ्यापैकी मी तुम्हाला काय करावं काय नाही हे सांगितलेलं आहे. शेवटच्या 2 मिनटात आपण जे काही केलं आहे ते फक्त एक रिवाईज करतो. आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला GS4चा अभ्यास करताना आपल्याला तो पेपर 2 पार्टमध्ये डिवाईड करायचा आहे. एक म्हणजे इकॉनॉमिक्स आणि दुसरा म्हणजे त्यामध्ये सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, आपत्ती व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी येतात. इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना 2 गोष्टी, ते म्हणजे बेसिक कन्सेप्ट्स प्लस स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. ओके, तुम्ही बेसिक कन्सेप्ट्सकडे जास्त लक्षात द्या, तुमची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहणार. तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करण्याकडे तुम्ही लक्ष द्या. सो तुम्ही जे कोणतंही पुस्तक वाचणार, कोणाच्या नोट्स वाचणार, तर हरकत नाही, वाचा, बट मात्र तुमचं बेसिक क्लिअर व्हायला पाहिजे. तर मी सांगेल तुम्ही आता अभ्यास करताना पुस्तक वाचा, त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घ्या आणि त्यानंतर परत एकदा पुस्तक वाचा. कारण तुम्ही जर तसेच प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन वाचायला गेलात तर तुम्हाला ते ॲक्च्युअली तेवढी इन्फॉर्मेशन नसणारच आहे. पण मात्र तुम्ही जर एक रीडिंग करून नंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर वाचले तर तुम्हाला एक सेन्स येईल. सो अशा प्रकारे आपण पेपर 4 डिस्कस केला आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. पण जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डेफिनेटली आम्हाला मॅसेज करा. माझा फेसबुक ID आहे प्रशांत ढोरे. तुम्ही इन्स्टावर पण मॅसेज केला तरी चालेल मला. सो अशा प्रकारे आपण डिस्कस केलं आहे. अँड थँक्यू सो मच.